धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाकरिता धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर या तिन्ही तालुक्यात सकाळी 7 वाजतापासून अत्यंत उत्साहात मतदानाला सुरुवात झाली। धामणगाव रेल्वे येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार अरुण अडसड, त्यांचे पुत्र तथा भाजपाचे उमेदवार प्रताप अडसड यांनी चांदूर रेल्वे येथे काँग्रेसचे उमेदवार तथा विद्यमान आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला। या तिन्ही तालुक्यामध्ये प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवला असून जागोजागी मतदानाबद्दल जनजागृती करण्यात येत होती। नांदगाव खंडेश्वर मध्ये सकाळपासून मुस्लिम बहुल क्षेत्रात मतदानाबद्दल प्रचंड उत्साह दिसून आला असून कुठेही अनुचित प्रकार घडला नसून अत्यंत शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली। या मतदारसंघामध्ये भाजपाचे प्रताप अडसड, काँग्रेसचे वीरेंद्र जगताप तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांच्यात कडवी लढत झाली असून यांचे भाग्य ईव्हीएम मशीन मध्ये बंड झाले असून या 3 उमेदवारापैकी विजयश्री कोण खेचून आणणार हे 24 ऑक्टोबरला समजणार असून धामणगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे। विदर्भ न्यूज करिता अमरावतीवरून उत्तम ब्राह्मणवाडेचा वृत्तांत।